मी आज जाऊन येतो. हे सुद्धा महानगरपालिकेच्या अंडर येतं ना दवाखाना? ग्रामीण आहे पण महानगरपालिकेच्या अंडर येत नाही का मग? का तुम्हाला माहित नाही काय झालंय? काय ड्रॉप टाकला आत्ताच? ठीक आहे, काळजी घ्या. तू बाहेर कुठं लाव, मी येतोच आहे. रेकॉर्डिंग. हो, बॉडी कॅमेरा. पत्रकार आहे सर, TV 10. हां, आलाच ना, कोणतरी आलं असणार ना, एवढी गर्दी म्हटलं चालू आहे बरं का. ठीक आहे, म्हणजे एक कांडी आहे, थोडंसं मला घ्यायचं फक्त. आहेत का साहेब? कोण आहे? कोण नाही का इकडे? आहे ना. तलाठी साहेब नाहीत का? तलाठी साहेब नाहीत का? हां, तलाठी नाही, काय म्हणतात त्यांना? तहसीलदार. तहसीलदार. कोण आहेत? RNT. पण हे नाही आहेत काय? म्हणजे मी फोन केला, चौबे सर. हां, ते आलेत का? नाही. ठीक आहे. सर नमस्कार, मिलिंद जाधव, TV 10, पत्रकार आहे, बॉडी कॅमेऱ्यानं असतो मी. मला म्हणजे सकाळी सोय मी येऊन गेलो आहे. आम्ही म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये जात असतो आहे आणि बघत असतो की लोक वेळ नाही. मी फक्त चौबे सरांचं मला विचारायचं होतं, त्यांना भेटायचं होतं. ते आज आरो मीटिंग आहे म्हणजे नाही, पण आले म्हणून मला सांगितलं होतं, मला फोनही आला होता त्यांचा. चौबे सर म्हणजे आले होते असं मला म्हणले होते, तरी मी एक कॉल करतो. मी आता सध्या मीटिंगमध्ये आहे. आता मीटिंगमध्ये परत येऊन परत गेले का? हे सर आहेत बघा, भेटू शकतो. विजय कुमार चौबे ना? कोण भेटले आहेत का? RNT सर आहेत. म्हणजे काय फुल निवासी आहेत तहसीलदार. ठीक आहे, त्यांना भेटतो. मे कमीन सर? मिलिंद जाधव, TV 10, सकाळी येऊन गेलो. सर आमचे चॅनल आणि आम्ही एक ग्रुप ऑफ जे पत्रकार आहेत, यूट्यूबर्स खास करून, आम्ही असं ठरवलं की हे जे लँडचं झालं की नाही आता सगळं पुण्यामध्ये जे चालू आहे लँडचं वगैरे जर गैरव्यवहार. मला वाटतं तुझीच बॅग आहे ती. इकडे बसूस का? सर बॉडी कॅमेरा चालू आहे, कल्पना देतो तुम्हाला द्यायचे का? गुड. काही जर बाईट बीट ऑफिशियल असेल ना, बाईट बिलकुल नाही, मला कल्पना आहे. बाईट बिलकुल नाही, सगळं प्रोटोकॉल पाळूनच मी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू युअर पोस्ट, डोंट वरी सर. माझं म्हणायचं काय की आम्ही 3 गोष्टी तपासतो आणि ह्याच्या मागं बसणं सर. पण आता विशेष करून आम्हाला अशी इन्स्ट्रक्शन आलेत की म्हणजे इथं सगळे जे म्हणजे लँड डिलिंगशी जे संबंधित कार्यालय आहेत तिथं आम्ही जाऊन 3 गोष्टी बघतो सर. आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स. सकाळी सर मी तर आलो होतो सर, माणसंच नव्हती सर. मी 10:30 11 वाजता आलो होतो. बायोमेट्रिक अटेंडन्स असेल किंवा मस्टर असेल. हां, आणि हां नाही सर, म्हणजे मी त्यांना ते सांगितलं की दर्शनी भागात घालणे आणि GR सर आम्ही यांना GR सुद्धा देत असतो. एक मिनटं सर. नाही GR तुम्हाला देण्यासाठी नाही, फक्त तुमच्याकडे सही लागणार सर. आम्ही ज्यांच्याकडे नसेल त्यांना माहिती देतो आणि मग अर्थात आमच्याकडे 2 आहेत. एक तर आम्हाला शूटिंगला अडवलं तर मग आम्ही त्यांना एक
समज देतो तर तुमच्यावरती ते नाही. आता हे फक्त बघा सर, तुम्ही त्यांच्यामध्ये तुमचं नाव वगैरे टाकून फक्त मला खाली सही करून द्या किंवा इन्व्हर्ट करून द्या सर, म्हणजे या कार्यालयाचं होऊन जाईल. काय पाहिजे? ते 3 गोष्टी सर मी तुम्हाला सांगतो, तोंडी सांगतो. ओळखपत्र बघतो आम्ही, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि मुवमेंट रजिस्टर, चांगलं गमनागमन. बरोबर आहे की नाही? चांगलं आहे. तर तुमची जरा ओळख सांगा ना सर प्लीज आमच्या कॅमेऱ्यावर जरा. नेम प्लेट लावलेली आहे हां आपल्याकडे. काय नाव सर तुमचं? मधून जोडतं. ओके सर. आणि कार्यकारी दंडाधिकारी आहात तुम्ही. ओके सर. काय पाहिजे आमच्याकडून तुम्हाला? नाही तर काही नाही सर, फक्त आहे ना आपल्याला म्हणजे जर थोडं नसेल त्यांना फक्त सांगा, जर घालत नसतील तर थोडीशी त्यांना समज द्या, कारवाई करा, असं आमचं फक्त म्हणणं आहे. आणि हे इन्व्हर्ट करून आमचं तारखेचं हां तुमचं हां फक्त इथे हे नाव टाका. हां टाकतो ना सर. तहसीलदार. हो लगेच टाकतो सर तुम्ही. त्यामुळे मी तुम्हाला विचारलं इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? तहसीलदार. तहसीलदार. मुळशी. आज तारीख आहे 5. 5 डिसेंबर 2012. सैनिक. एक मिनिट फक्त, म्हणजे 2-3 फॉर्म असतात. सर मला प्लीज ओरिजिनल घेऊन मला एक कॉपी दिली तरी चालेल. तुम्हाला रिसिव्ह द्यायची का? हा रिसिप्ट मी तुम्हाला पाहिजे सर, प्लीज प्लीज. शिंदे कुठे? शिंदे एक झेरॉक्स द्या बरं याची. शिंदे पोचसाठी तुम्हाला. सर मी सकाळी कुठलं कार्यक्षेत्र 10:30 आपलं? माझं पूर्ण पुणे, विशेष करून महानगरपालिकेमध्ये विशेष करून काम करतो. आणि खूप छान पद्धत बदललेली आहे सर. साधी पद्धत आहे ही, की आय कार्ड वगैरे सगळे GR जे आहेत ना शासनाचे सांगितलं ते फक्त पाळतच नव्हते. असं होतं. दर्शनी भागात घालावं, अभिमानानं घालावं असं आमचं म्हणणं आहे. वेळेवर यावं सर. सकाळचं इथं मी तुम्हाला फक्त रिपोर्ट देतो सर. वरिष्ठ अधिकारी नव्हते आणि अक्षरशः मोकळे होते सर. मला राज्यपालांचा प्रोटोकॉल होता. हा हा बिहारचे राज्यपाल आणि मला सांगितलं त्यांनी, मी तेच म्हणलं साहेब आरोमेटिक अजून चालू तिथेच आहे तसं आहे पण. हां आणि मग बाकीचे मग सर आपण मुवमेंट रजिस्टर मेंटेन करतो का? मुवमेंट रजिस्टर हां मग त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं म्हणजे अर्थात सर हां काय होतं ऑर्डर जे पडतात ना ऑर्डरचं मग तिकडून तिकडे गेलं तर सर एक आता करू सर कसं माहिती का सर, आता निघणं पुढे नागरिक येणार आहे. हां आमच्याकडे आता हां हां मेंटेन करा. हां बस तेवढं फक्त काळजी करावं. कारण का महसूलच्या बाबतीत जरा थोडंसं ते चालू आहे आणि लक्षही आहे आणि लोकांना असं वाटतं की व्यवस्थित झालं, वेळेवर आले तर कामच होतील ना सर, असा विषय होता. आमच्याकडे पेंडन्स वगैरे काय आणि बायोमेट्रिक अटेंडन्स आहे का इकडे सर? बायोमेट्रिक आहे तिथे. नाही पण सगळ्यांचं होतं. मी सकाळी विचारलं तर त्यांचं मस्टर स्वतः दाखल तयार नव्हतं. बायोमेट्रिक अटेंडन्स आहे तिथे. म्हणजे इथं सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचं होतं. नाही चालू आहे का नाही ते बंद. सर? हा मशीन आहे ते बरं. सर मी जाताना त्याचा फोटो फक्त काढून देईन, कारण का ते आम्हाला सगळा ते रिपोर्ट आहे ना आम्ही त्या विभागाला देत असतो. हां प्लीज सर. आमचं कार्य पूर्ण ट्रान्सफर. नाही तुमचं पहिल्यांदा सर तुमचं अभिनंदन सर. म्हणजे आणि बरं वाटलं सर की कॅमेरा बघून अगोदर सर एकदम पॅनिक होतात वगैरे, तर ते बिलकुल नाही. आणि ते आम्हाला फार महत्त्वाचं आहे आमच्या दृष्टीनं. असं ते आहे. बाकी का सर इकडे कसं वाटलं? तुम्ही कुठून आलात? म्हणजे जर थोडंसं आता माहिती आहे का? चालू का बंद? नाही हां त्याचं काय नाही. हां त्याची माहिती सर आम्ही खेळलो होतो यापूर्वी. खेळला होता. बरं प्रमोशनवर आलात का तुम्ही? बदली घेऊन आला. बरं अच्छा. कसं वाटतं सर अनुभव? म्हणजे इथं ते म्हणजे आता मुळशीचं मी खास करून म्हणेन की इथं जरा ते मुळशी पॅटर्न नाव ऐकलं होतं. आता कसं वाटतं? खूप चांगला तालुका आहे आणि लोक पण खूप चांगले आहेत. बरं. सगळीच लोक चांगली आहेत. बरं स्टाफ पण चांगला आहे बरं. ऑफिसचा. तुम्हाला एक नाव सांगतो सर, एक नाव सांगतो. हां तुमच्याच अंडर आहे सतीश पाटील, माहिती आहे तुम्हाला? सतीश पाटील सर्वे करता ते बहुतेक नाही, आता आमच्या अंडर नाही. हवेलीला नाही असू द्या. तुमच्या म्हणजे एकंदर तुम्ही वरिष्ठ आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं, सहकार्य केलं. आज मी ते मेजरमेंटला त्याचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे मी. हां तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्यांनाही बरं वाटतं सर. बाकी काय नाही. सतीश पाटील ना? हां. कळू साहेब नक्की. सर याच्यावर तुमचं अच्छा ते कुठलं माझं आहे का? ते माझं आहे का? त्याचं तुम्हाला सही शिक्क्याची कॉपी देतो. हां प्लीज प्लीज. आपलं काय कुठलं आहे साहेब? मी मिलिंद जाधव TV10 माझा यूट्यूब चॅनल आहे. 2 चॅनल आहेत माझे, TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट. आता हे सगळं अनकटवर येणार आणि सर तुमच्या नंबरवर मी तुम्हाला पाठवेन जसा अनुभव आलाय तसा. ब्रॉडकास्ट मला तर वाटतं शक्यतो नाही हे जाऊ द्या.
टपालामध्ये साहेबांच्या विदाउट परमिशन मी असं नाही सर, आम्ही आहे ना, आम्ही सगळं परवानगीने करतो. हां, आणि त्यासाठी साहेबांना भेटायला पोच नाही हो तर. आणि खरं आम्ही जो काही चुकत असेल ना, आमचा प्रयत्न काय की नागरिकांपर्यंत जे खरं आहे ते काय पोहोचावं. माहितीये का? हे बघा, प्रशासनाची इमेज ना शासनाचा मुखवटा आहे प्रशासन. बरोबर आहे, प्रशासनाची इमेज चांगली तर शासनाची इमेज अगदी बरोबर शासन आहे, आणि प्रशासन म्हणजे बरोबर आहे, सरकारी नोकर आपलं हा, जनतेसाठी काम करतो. अगदी बरोबर आहे. हा. लोकांच्या मनात पॉझिटिव्ह संदेश जाईल जरूर. पद्धतीने कुठलीही गोष्ट एकदम चांगली आणि जायलाच पाहिजे. आपण काम करतो तर लोकांपर्यंत पोहोचायला पण पाहिजे. माझे जो बाईट बघा सर. जे आम्ही चांगले काम करतो पांढऱ्या रस्त्याच्या सर माझा नंबर घ्या प्लीज. मी हे म्हणजे मी म्हटलं ना, आय एम ऑलवेज रेडी. पांढऱ्या रस्त्याची कामं आम्ही केली किंवा जे सगळं मी स्वतः येईन. कामं करते सगळी लोक ना. सर आमची 50 जणांची टीम आहे सर. स्टोरी वगैरे काही जर तुम्हाला बघायला आली सर सगळं करायचं आपल्याला. इमेज जेणेकरून पॉझिटिव्ह होईल जनतेच्या मनामध्ये. नाही सर, एक एक दृष्टीने तुम्हाला जर काही करता आलं तर सर, करा. जे एक आम्ही फक्त चांगली मी- कामं केलेली आहेत ना, ते आम्ही तुम्हाला दाखवू. 1 मिनिट फक्त बोलतो मी सर. माझं म्हणणं काय, मी सगळं दाखवायला तयार आहे. तुमच्या सहकार्याशिवाय आम्हालाच आहे नाही. पण त्यातलं जे आहे ते माझं बॉडी कॅमेरा, म्हणजे मी सुद्धा ह्याच्यामध्ये मी जर चुकीचं केलं तर ह्यामध्ये येणार की नाही सर. मी हे असंच्या असं अनकटवर टाकत असतो. आता त्यातलं मध्ये चालताना बिलताना जेवढे ते कट करतो वेळ वाचण्यासाठी. तुम्ही माझे बाईट्स बघा सर पहिला, आणि सगळं खरं ते कसं खरं. कधी कधी आपल्याला प्रिपेअर म्हणजे हे नसतं किंवा माहित नसते काही शब्द बोलताना एवढं- एखादे असं त्यानं काही फरक पडत नाही सर. तसे जर थोडं सर तुम्ही आज मी तुम्हाला सांगतो, या कॅमेऱ्यावर तुमचं इम्प्रेशन इतकं छान पडलंय माझं, मी तेच म्हणतो. तर त्यामुळं तर आम्ही ते म्हणत होतो की इकडचं कामाची पेंडिंग हे काय स्टेटस काय आहे. कामं पेंडिंग राहतात, समजा मोजणी असेल किंवा काय केसेस ऑफिस असतील. वेगळं आहे. हां, आमच्याकडे काही रेग्युलर सुनावण्याचा बोर्ड असतो. अच्छा. नियमानुसार 1 वर्ष त्यात निकाल लावायचा असते. तर अच्छा. 3-4 महिन्यात आमच्याकडे निकाल अनुभव होऊन आहे. जातात. तुम्ही कधीपासून आला इथे? मला 3 महिने झाले. 3 महिने म्हणजे नवीनच आहात सर तुम्ही. बरं ठीक आहे सर. शक्यतो आम्ही निगेटिव्ह काही प्रोजेक्ट करत नाही. हां हां सॉरी, हां ते नंबरसाठीच. 97 एकच मिनटं सर. हां सर, 9272 8181. अरे तुमचा घेतला का तुम्ही? आहे का? 18181. मला एक call- माझ्याकडे एक होता, थांब बघतो. हां तुम्हाला मध्ये कॉल केला होता, त्यानंतर मला त्यांनी मग हां तुम्ही जोगदन साहेब, हां माझा नंबर जो आला असेल तुमच्याकडे. 599. आणि मी सुद्धा MJ वर का, मिलिंद जाधव का, मिलिंद जाधव. कुठलं गाव झालं? मी सातारचा ॲक्च्युली, पण आता पुणेकर म्हणायचं, म्हणजे पुण्याचं झालंय. मी स्वतः BE सिव्हिल बिहारचे सर. ओके. आणि पत्रकर्ता म्हणजे हां BE सिव्हिल बिहारच, BE सिव्हिल बिहार सर. पुण्यातनं गव्हर्नमेंट. हां हां. आणि तिथे शिकवायला सुद्धा होतो. हां गोल्ड मेडलिस्ट होतो. आता म्हणलं पुण्याला जरा चांगलं पूर्ण करूया ना सर, थोडंसं फक्त शिस्त लावायची आपल्याला, एवढंच फक्त. नाही खूप आम्ही म्हणजे 2025 पासून सुरुवात केलेली आहे. त्यासाठी चांगलं काम जे करते ना, ते सगळ्यांचं स्वागतच आहे ना. मी तुम्हाला एकदम अगदी सर चॅनलचं लिंक पाठवतो. पॉझिटिव्ह वेने काम करतात ना. पूर्ण अगदी मला उलट तुमचं हे आवडलं तुमचं. हे सर नेक्स्ट मीटिंग येऊ सर. अच्छा ठीक आहे सर, काय नाही सर. ठीक आहे. चल काय असेल तुम्हाला कॉल कधीही कॉल करा. आता इथनं पुढे लक्षात ठेवायचं, TV 10 चॅनल माझं नाही आहे. कुणाचं आहे? तुमचं सर. तुम्ही सर जनता आहेत, हे लक्षात ठेवायचं. येस. चला सर, ह्यांची भेट झाली, चौबे सरांची भेट होऊ शकली असते. बरं त्यांना एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे नंबर आहे कॉल त्यांचा. करा, हां. मी सांगतो सरांना. बरं. तुम्ही या तेव्हा. चालेल सर. ओके सर, थँक्यू. बघितलं फक्त जर त्याच्यात काही आलं असेल निगेटिव्ह सर, माझ्यावर भरोसा ठेवा सर. तुमचं फार चांगलं हे पडलेलं आहे अगदी. ओके सर. चला सर, आय कार्ड फक्त घालावं असं अपेक्षित आहे. तुम्ही ज्यांनी आय कार्ड घातले त्यांचं अभिनंदन. मी सकाळी येऊन दिलं सरांना, सर तुम्ही आय कार्ड घाला सर. म्हणजे आम्हाला तक्रार करायला आवडत नाही. नवीन जॉब तर लागला नसेल ना साहेब, तर मग तिकडचं आय कार्ड इकडचं आय कार्ड आहे ना सर. प्लीज, बाकी नाही सॉरी नको, फक्त घाला पुढच्या वेळी सर. चला. हे नका या ना. टोपी घातलीच नव्हती ना. दर्शना सूर्यवंशी पाटील, महसूल नायक तहसीलदार. पाटील मॅडम कुठे बस.
पाटील मॅडम कुठे बस सकाळी आला तो बघा पाटील मॅडम कुठे बसतात आहेत का जेवायला गेलेले होते बघा. बघू का इथे तर नाही आहे जेवायला बाहेर जातात का हां 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 ठीक आहे चला ठीक आहे मग त्यांना आले सांगा मी ह्यांच्या भेटलो काय जोगदंड ना जोगदंड साहेब काय ना नाही त्यांचं येईल नाही एम जे हा मदन जोगदंड हां हे काय मलाही माहीत नाही मला पोस्टच माहीत नाही मी त्यांना काय म्हणलं त्यांना तलाठी ते घाबरले ते विचार कंटाळा असेल तिथे त्याला पार्किंगला तू गेला होतास का त्याबरोबर